आयडिया सारेगमपचं हे 8वं पर्व. आतापर्यंतच्या प्रत्येक पर्वात आम्ही नाविन्याची कास धरली आणि म्हणूनच हे पर्व करायचं ठरवलं एका वैशिष्ट्यपूर्ण उद्देशासह. वय वर्ष 15 ते 30 वयोगटाची जी 3 पर्व झाली ती 3 पर्व गाजवणाऱ्या परंतु महाविजेतेपदाच्या सन्मानापासून वंचित राहिलेल्या साठींचं उत्तमातून सर्वोत्तम शोधाचं हे पर्व. या 3 पर्वातील ही पर्व गाजवणाऱ्या टॉप 10 स्पर्धकांचं पर्व. ज्येष्ठ श्रेष्ठांच्या परीक्षणानंतर महाअंतिम फेरीच्या उंबरठ्यावर उभे आहेत 3 सर्वोत्तमातील सर्वोत्तम गायक. अनिरुद्ध जोशी, अपूर्वा गज्जला आणि राहुल सक्सेना. स्वर्गाहून हिच्या कीर्तीचा सागर लहरी, हिच्या कीर्तीचा सागर लहरी. 4 चांद लगा दिया, अब मैं कुछ नहीं बोलूंगा इसके ऊपर. काड 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 मुस्कळात मारलं की गायला. मी सगळ्या रसिकांना सांगतो तसं सगळ्या मराठी आणि हिंदीतल्या संगीतकारांना सांगतो की राहुल हा सर्व संगीतकारांना मिळालेला एक ॲसेट आहे. धन्यवाद. काय मला कळतच नाही म्हणजे आय फील लाईक स्टँडिंग अप अँड क्लॅपिंग फॉर यू. आय डू दॅट. तू गोपाला रे कृपा सिंधू तू नंदलाला रे दीनबंधू तू गोपाला रे कृपा सिंधू तू नंदलाला रे. अनिरुद्ध, यू मेड माय डे. इतकं चांगलं गायलं असतं. गॉड ब्लेस. ओंकार नादी अनंत अथांग परंपार. कडक परफॉर्मन्स. व्हेरी गुड. मजा. पल 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 हर पल कैसे कटेगा पल हर पल. तू एक उद्याची प्रचंड मोठी पार्श्वगायिका होणार आहेस. ऑल द बेस्ट. थँक्यू. खरं आहे. तुझा आवाज अगदी वेगळा आहे आणि पार्श्वगायनाला खूप साधेसा आहे आणि त्याचा एक चाम आहे. मी अशा मला वेळ लागायची पाळी आली म्हणजे मला काय तुम्ही काय कमाल गायलीस. थँक्यू. सगळ्यात बेस्ट परफॉर्मन्स. फ्लॉलेस. ॲब्सोल्यूट. थँक्यू. या पर्वाच्या पहिल्या गाण्यालाच तिघांनी विजयी सलामी दिली आणि सुरू झाली या पर्वातील एक रंगीबेरंगी मैफल. गुण, कौतुक आणि शाबासकी प्रत्येक भाग होता एका स्पर्धेचा एक अप्रतिम नजराणा. या भवनातील गीत पुराणे मवाय हळवे सूर मवाय हळवे सूर जाऊ द्या मवाय हळवे सूर जाऊ द्या आज येथून दूर. क्या बात है यार. क्या बात है. म्हणजे मला काय सांगू तुझं म्हणजे गाणं ऐकून तर खूप मी धन्य झालो. जाने क्या बात है नींद नहीं. जाने क्या बात है. माहिती नाही तुझ्या आवाजात गोड आणि वेगळंच एक रसायन आहे तुझा आवाज. म्हणजे खेळ मांडला खेळ मांडला माझ्या वाघरा. व्हेरी गुड. ऑल द बेस्ट. तुझ्या आवाजामध्ये एक मला सच्चेपणा दिसतो. ऑल द बेस्ट. या मंचावर प्रत्येकानं पाऊल टाकलं होतं डोळ्यात एक स्वप्न घेऊन. ते स्वप्न होतं महाविजेतेपदाचं स्वप्न. आज ते स्वप्न साकारते एका भव्य दिव्य सोहळ्यात. स्वप्न महागायक होण्याचं. रे पुन्हा पुन्हा गगनिळा गगना झुला. टॉप 10 मधून खूप मेहनत करून मी टॉप 3 पर्यंत आले आणि हा माझा पहिलाच महाअंतिम सोहळा असणार आहे. तर खूप इंटेन्सिटी वाटते या स्पर्धेमध्ये. खूप टफही झालं आहे पण मी माझ्यातर्फे पूर्ण प्रयत्न करते. तर मला ह्यावेळी जिंकायचंच आहे. आक्रमिले नभ मेघाने आक्रमिले नभ मेघाने
आक्रमी रे गेले 3 महिने आम्ही या स्पर्धेमध्ये गातो आहे आणि खूप मेहनत करतो आम्ही. माझं सर्वस्व पणाला लावलेलं आहे आणि आता आज महाअंतिम फेरीमध्ये मला महागायक बनायचं आहे. मला ही स्पर्धा जिंकायची आहे आणि माझ्या मेहनतीचं फळ मला जर मी खरंच जिंकलो तर मला मिळेल असं वाटतं. तुझा संगे नयन खेळले जोगार. एकदा परत ह्या मंचावर मी आलो आणि मला देवाकडून एकदा परत ही संधी मिळाली की मी ह्या मंचावर मी परफॉर्म करू तुमच्या सर्वांसमोर. ह्या मंच माझ्यासाठी एक मोठा स्कूल आहे कारण खूप काही इथे शिकायला मिळालं. अंजुमन में आपको इस अंजुमन में ह्या कॉम्पिटिशनमुळे खूप फायदे झालेत. गाण्याकडे बघण्याचा अप्रोच बदलला आहे आणि खूप प्रगती झाली आहे गाण्यात. माझे फ्लॉस काय आहेत, माझे स्ट्रेंथ्स काय आहेत हे सगळं कळलं आहे. तर आय थिंक हा प्लॅटफॉर्म एक खूपच उत्तम प्लॅटफॉर्म आहे. गुनगुनाए पूछ तू है कहाँ, तू है फूलों में कलियों में. सारेगमप हा मंच नेहमीच आधीपासून आत्तापर्यंत अगदी एक फार मोठा कलाकार तयार करणारा मंच आजपर्यंत ठरलेला आहे. अगदी सुरुवातीपासून बघत आल्यानंतर सुद्धा हे दिसेल की आज जी लोक इंडस्ट्रीमध्ये काम करतात ती सगळी सारेगमपमधून आलेली आहेत, बाहेर पडलेली आहेत आणि तिथे जाऊन इंडस्ट्रीमध्ये त्यांनी नाव कमवलेलं आहे. मी सुद्धा आज सारेगमपच्या मंचावर दुसऱ्यांदा आलेलो आहे. पहिल्या शेड्यूलमध्ये मला सारेगमपने एक ओळख दिली, एक आयडेंटिटी दिली आणि आता या दुसऱ्या शेड्यूलला आम्हाला एक स्वतंत्र आमची प्रत्येकाची शैली आहे आणि त्यानुसार आम्ही गातो आहोत. तर आज सुद्धा आम्ही पूर्णपणे प्रयत्न करणार आहोत. पूर्णपणे आमची सगळी तयारी आम्ही दाखवणार आहोत. इस जीवन का यही है. सर्वोपरी मी म्हणेन की कॉन्फिडेंस, मराठी संगीत उसको गाने के लिए जो एक कॉन्फिडेंस चाहिए ते मला मिळालं. तर एक वेगळी ओळख झाली माझी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. तर त्यामुळे मी रसिक प्रेक्षकांचा आणि सारेगमपची टीमचा खूप खूप आभारी आहे. चमचम करता है ये नशीला बदन 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 बदन. आज महाअंतिम सोहळा आहे आणि खूप काही असणार आहे याच्यात. खूप एक्साइटिंग परफॉर्मन्सेस आहेत, खूप चांगली चांगली गाणी आहेत. तर हा मिस करूच नका. म्हणजे इट इज अ कंपल्शन, तुम्हाला बघावंच लागणार कारण इट्स गोइंग टू बी ग्रेट फन. आमच्या सगळ्यांचे परफॉर्मन्सेस यामध्ये आहेतच, परंतु अवधूत दादाचा परफॉर्मन्स असणार आहे आणि खूप मोठ्या लोकांच्या इंडस्ट्रीमधल्या खूप मोठ्या लोकांचे सहभाग या सोहळ्यामध्ये असणार आहे. तर आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे की याचा कुठलाही क्षण मिस करू नका. पूर्ण एन्जॉय करा, एन्जॉय टू द फुलेस्ट आणि खूप धमाल करूया आपण सगळे. आज महाअंतिम फेरीच्या उंबरठ्यावर उभे आहेत 3 शिलेदार. मागे वळून पाहिलं तर यांचा ऑडिशन पासूनचा आत्तापर्यंतचा प्रवास खूपच रंजक, रोमांचक आणि संस्मरणीय आहे. अनिरुद्ध जोशी आयडिया सारेगमपच्या दुसऱ्या पर्वाच्या ऑडिशनसाठी जबरदस्त तयारी करून हजर झालेला एक कोवळा मुलगा. लहानपणापासून दर सुट्टीत गीतगायन स्पर्धा हाच आपला छंद असं समजणाऱ्या अनिरुद्धनं पदार्पणातच आपल्या तयारीची झलक दाखवून दिली आणि सुरुवात झाली एका गायकाच्या कारकिर्दीची. वाह, बहुत मजा आया. बहुत अच्छे. तुला ऐकून मला असं वाटतं की मला एक आणखी तासभर रियाज माझा वाढवायला लागणार. की मित्रा तोडलेस. अप्रतिम गातोस तू मुला, पोरा फार तुकडं केलंस. आपल्या गायकीमधल्या शास्त्रीय संगीतावरची जबरदस्त पकड, सुरांचा भक्कमपणा हे अनिरुद्धचं वैशिष्ट्य आणि याच जोडीला होती नवीन शिकण्याची वृत्ती
आणि मनाचा नम्रपणा. दुसऱ्या पर्वाची स्पर्धा अटीतटीची होत गेली आणि अनिरुद्धचं गाणं बहरत गेलं आणि प्रत्येक भागाला मान्यवर परीक्षकांची शाबासकीची थाप मिळत गेली. बहुत अच्छा गायक. अनिरुद्धच्या प्रवासातील त्या एका अविस्मरणीय क्षणाला प्रेक्षकही विसरू शकले नाहीत आणि खुद्द अनिरुद्धही. तो क्षण होता लोकप्रिय गायक शंकर महादेवन यांनी दिलेली शाबासकीची थाप. गाना को पूरा जस्टिस दिया तुमने. आज मजा आ गया तुमको सुन. संपूर्ण पर्वात 5 वेळा नी मिळवत अनिरुद्ध महाअंतिम फेरीत पोहोचला. अनिरुद्धनं महाअंतिम फेरीवर त्या पर्वाचा द्वितीय विजेता म्हणून नाव कोरलं. या आधीच्या पर्वात अपूर्ण राहिलेलं अनिरुद्धचं महाविजेतेपदाचं स्वप्न या पर्वात पूर्ण होणार का ते आज आपण पाहूया. राहुल सक्सेना जन्मानं आणि भाषेनं अमराठी असून एका विलक्षण योगायोगानं राहुल आयडिया सारेगमपच्या ऑडिशन्सला पोहोचला. गाणं सादर केलं आणि त्याच्या पहिल्या सुरानेच परीक्षकांच्या भुवया उंचावल्या. यू आर अ वंडरफुल सिंगर. इट वॉज अ प्लेजर, टोटल प्लेजर लिसनिंग टू यू. कमाल गायला, कमालच तू परफॉर्म केलास यार. कमाल आहे, कमाल. अमराठी असून सुद्धा मराठी भाषेवरची पकड, समज आणि कुठल्याही सुरांमध्ये लीलया वावर या गुणांनी राहुलवर पर्वाच्या सुरुवातीपासूनच परीक्षकांच्या गुणांचा वर्षाव होत राहिला. कौतुक फक्त मराठी गाण्याचं नव्हतं तर कौतुक होतं अष्टपैलुत्वाचं. गाणं मग ते भावगीत असो नाहीतर नाट्यगीत, लोकगीत असो नाहीतर भक्तिगीत, राहुलचं प्रत्येक गाणं भाषेच्या सीमा पार करत महाराष्ट्र अगदी भारताबाहेरही रसिकांना मंत्रमुग्ध करत राहिलं. जबरदस्त तयारी आणि रसिकांचं अलोट प्रेम यामुळे तिसऱ्या पर्वाच्या प्रवासात 27 वेळा नी आणि 8 वेळा वरचा सा मिळवत राहुल महाअंतिम फेरीत पोहोचला. आणि अटीतटीच्या स्पर्धेत राहुलचंही नाव द्वितीय विजेतेपदावर कोरलं गेलं. बोटाच्या अंतरावरून निसटलेलं स्वप्न राहुल पुन्हा मुठीत घेणार का ते आज बघू. आयडिया सारेगमपच्या तिसऱ्या पर्वातील आणखी एक रत्न म्हणजे अपूर्वा गज्जला. कर्नाटकात जन्म झालेल्या अपूर्वाचं शिक्षण पुण्यात झालं आणि कर्मभूमी ठरली मुंबई. पहिल्या ऑडिशनलाच अपूर्वाच्या गाण्याची जादू परीक्षकांना कळली आणि नंतर हिच्या सुरांची जादू प्रत्येक गाण्यानंतर होतच राहिली. अपूर्वा, तुमने गाना बहुत अच्छा गाया. क्या बात है, खूपच सुंदर, अत्यंत भावपूर्ण गायलीस तू. क्या बात है, बहुत बढ़िया गाया, बहुत बढ़िया. राहुल प्रमाणेच कौतुक फक्त भाषेनं अमराठी असल्याचं नव्हतं तर गाण्यातील कमालीची सहजता आणि सात्विक भाव हीच अपूर्वाची ओळख ठरली. प्रत्येक भागागणिक फुलत गेलेलं अपूर्वाचं गाणं अवघा महाराष्ट्र गुणगुणू लागला. अपूर्वानं मराठी आपलंसं केलं आणि महाराष्ट्रानं अपूर्वाला आपलंसं केलं. संपूर्ण पर्वात 10 वेळा नी आणि 4 वेळा वरचा सा मिळवणारी अपूर्वा अंतिम फेरीच्या पर्वात दिग्गजांच्या कौतुकाला पात्र ठरली. ओवरऑल सॉन्ग वॉज ट्रिमेंडस, वेरी गुड, एक्सीलेंट, क्लास क्लास. ये गाना तुमने अपना बना लिया. महाविजेतेपदाचं स्वप्न पूर्ण करण्याची अपूर्वाला मिळालेली महाअंतिम फेरीची ही पहिली संधी फळाला येईल का ते आज कळेल. आपापली पर्व गाजवून या पर्वात आल्यानंतर होती एक शेवटची संधी, आपलं सर्वोत्तम गाणं पेश करायची आणि महाविजेतेपदाचं स्वप्न पुन्हा एकदा पूर्ण करायची. या 3 गायकांचं या पर्वातील आगमन नुसतंच एक स्पर्धक म्हणून नाही तर संगीताच्या क्षितिजावरचे उद्याचे तारे म्हणून झालं. आणि मग सादर होत गेला अप्रतिम गाण्यांचा नजराणा. हा माणूस आहे ना, हा सिद्ध करतो की गाणं कळावं नाही, गाणं गिळावं लागतं यार. आज स्वप्नीलच्या तोडीचं जर का कोणी गायला असेल आतापर्यंत मला सॅटिस्फॅक्टरी त्या गाण्याने आत्मा शांत करण्यास इतपत छान गाणं कोणी जर का गायला असेल तर तू आहेस. ग्रेट, फॅन्टॅस्टिक. मारडाला असं म्हणजे फेटा असतं, फेटा उडवला असता आताच्या मारी. सगळं एकदम संपवून टाकल्यात तुम्ही एका झटक्यात सगळं. प्रत्येक गाण्याने अवघ्या महाराष्ट्राला वेड लावलं. यांच्या सुरांवर अवघा महाराष्ट्र नाचला, थिरकला आणि तल्लीन देखील झाला. या पर्वालाही लाभली
ज्येष्ठ श्रेष्ठांची मान्यवर परीक्षक म्हणून उपस्थिती आणि आलेल्या प्रत्येक मान्यवर परीक्षकाने तिघांचंही भरभरून कौतुक केलं. कमाल है कमाल, बहुत इतनी जगह भी नहीं छोड़ी इन्होंने. शाबूकच. खूप सुंदर गायलास, खूप छान, मला खूप आवडलं. सारेगमप महाअंतिम फेरीसाठी माझ्या अनिरुद्ध, अपूर्वा आणि राहुलला खूप खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट. आयडिया सारेगमपच्या महाअंतिम फेरीमध्ये गाण्यासाठी सर्व या तिन्ही गायकांना खूप 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 शुभेच्छा. खूप छान गा आणि जिंकणं हारणं आपल्या हातात नाहीये, पण जो काय परफॉर्मन्स कराल तो चाबूक करा. महाअंतिम फेरीत पोहोचलेल्या तीनही स्पर्धकांना म्हणजे राहुल, अपूर्वा आणि अनिरुद्धला माझे शुभाशीष. झी मराठीचा हा सर्वात उत्तम कार्यक्रम आहे आणि राहुल सक्सेना हा महाराष्ट्राचा गौरव आहे आणि मला नक्की वाटते की राहुल सक्सेना जिंकेल ही स्पर्धा. अनिरुद्ध जोशीच प्रथम येईल, अपूर्वा कटेला येईल असा अंदाज आहे. राहुल सक्सेना जिंकेल ही स्पर्धा. राहुल सक्सेना जीतेगा, हमको ये अच्छा लगता है. त्याचं काही सांगता येत नाही कोण जिंकेल. अपूर्वा जिंकेल माझ्या मते. माझ्या मते ह्यावेळेस सारेगमपचा विजेता अनिरुद्ध असेल. राहुल सक्सेना जावं आहे कारण त्याच्या आवाजात एक व्हरायटीज आहे. अनिरुद्ध जिंकेल यावेळी. मला अनिरुद्ध जोशी हा येईल असं वाटतो. मला अपूर्वा जिंकेल असं वाटतं. मला पण वाटते की अपूर्वा जिंकणार, कारण की कार्यक्रम सुरू झाल्यापासून मला तिचा आवाज खूप आवडतो. या राहुल सक्सेना याच्यात जिंकेल असं मला वाटते. राहुल सक्सेना जिंकून येईल हे मला खात्री आहे. महाराष्ट्राचा शान असलेला अनिरुद्ध जोशी हा फायनल मध्ये यायलाच हवा. तो निश्चित जिंकेल असं माझा विश्वास आहे. राहुल सक्सेना जिंकेल. 100% राहुल सक्सेना येणार आहे. जोशी आणि अपूर्वामध्ये कॉम्पिटिशन होण्याची शक्यता आहे. आम्हाला वाटतं की अपूर्वा जिंकेल. यातले काही क्षण रसिकांच्या मनावर सुवर्णाक्षरांनी कोरले गेले. आपल्या आवडत्या स्पर्धकाला वोट करण्यासाठी टाईप करा ZMSGP स्पेस आवडत्या स्पर्धकाचा कोड नंबर आणि पाठवा 57575 या क्रमांकावर. आयडिया सेवाधारकांनी डायल करा 55456012 या क्रमांकावर. आयडिया सेवाधारकांनी टाईप करा ZMSGP स्पेस आपल्या आवडत्या स्पर्धकाचा कोड नंबर आणि पाठवा 55456012 या क्रमांकावर. BSNL मोबाईल धारकांनी डायल करा 505101057 या क्रमांकावर. MTNL मोबाईल धारकांनी आपल्या आवडत्या स्पर्धकाला वोट करण्यासाठी डायल करा 505101057 या नंबरवर. आपण आपली मतं इंटरनेटद्वारेही नोंदवू शकता. त्यासाठी लॉग ऑन करा www.zmarathi.com वर. अनिरुद्ध जोशीचा कोड नंबर आहे 01. राहुल सक्सेनाचा कोड नंबर आहे 03. अपूर्वा गज्जलाचा कोड नंबर आहे 04. झी मराठीकडून या पर्वातील महाविजेत्याला 2 लाख रुपये आणि 2 उपविजेत्यांना प्रत्येकी 1 लाख रुपये मिळणार आहेत. इलेक्ट्रॉनिक्स विश्वातील सर्वात मोठी प्रोडक्ट्सची रेंज असणाऱ्या क्रोमा या मेगा इलेक्ट्रॉनिक स्टोअर्स चेन तर्फे महाअंतिम विजेत्याला किंवा विजेतीला मिळणार आहे 1,30,000 रुपयांचे ग्रँड होम पॅकेज. तसंच 2 उपविजेत्यांना मिळणार आहे प्रत्येकी 40,000 रुपयांचे मेगा होम पॅकेज. शेवटच्या 4 स्पर्धकांना मिळणार आहे प्रत्येकी 20,000 रुपयांचं होम पॅकेज. कॉटनच्या रेडीमेड कपड्यांचा किंग असलेल्या कॉटन किंग तर्फे महाविजेत्याला देण्यात येणार आहे 1 लाख रुपये रोख आणि 2 उपविजेत्यांना मिळणार आहेत रोख रुपये 50,000. आणि आता काही क्षणात सुरू होईल एक भव्य सोहळा आयडिया सारेगमपच्या या पर्वाच्या महाअंतिम फेरीचा. कोण करेल मिळालेल्या संधीचं सोनं, कोण बसेल महाविजेत्याच्या पंक्तीत आणि कोण ठरेल या पर्वाचा महाविजेता हे कळेल लवकरच. आजच्या अटीतटीच्या स्पर्धेसाठी आणि अव्वल दर्जाच्या गाण्यासाठी अनिरुद्ध, राहुल आणि अपूर्वाला झी मराठीकडून भरपूर शुभेच्छा.